काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खाल्लंय, नवनाथ बन यांचा राऊतांना टोला. चंद्रपूरमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याच्या घटनेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी या कृतीचं समर्थन न करता संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. ज्यांनी शेण खाल्लंय त्यांना जाब विचारला जाईल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आणि यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे. देशपांडे यांच्या आरोपानुसार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना चंद्रपूरमधील या डीलबद्दल आधीच माहिती होती आणि कोणतीही कारवाई होणार नाही. आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी देखील यावर भाष्य करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की राऊत यांनी शेण खाल्लं या विधानावर बोलू नये, कारण 2019मध्ये सत्तेसाठी काँग्रेससोबत युती करून उद्धव ठाकरे गटानेच पहिल्यांदा शेण खाण्याचं काम केलं आहे, असा दावा बन यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर काँग्रेसला विरोध केला, तरी त्यांच्यासोबत सत्तेत बसणे म्हणजे शेण खाणे, असं त्यांनी म्हटले. या वादात चंद्रपुरातील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपाने प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावर राऊत यांनी पैसे मोजायला बसले होते का, असा प्रतिप्रश्न करत देशपांडे यांच्या आरोपावर टीका केली. एकनाथजी शिंदे भारतीय जनता पार्टी सोबत आल्यानंतर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा संजय राऊत तुम्ही देत होता, तेव्हा तुम्हाला लाज वाटत होती का? जेव्हा 50 खोकेचे आरोप तुम्ही केले होते तेव्हा 50 खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का? संजय राऊत यांनी ते 50 खोके मोजून दिले होते का? संजय राऊतांनी 50 खोके मोजून देताना त्याच्यावर 20% 25% कमिशन घेतलं होतं का? आज जेव्हा चंद्रपुरात तुमच्यावर आरोप होतो तेव्हा तुमची जळफळाट होते, पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते, खोटे आरोप केले होते, तेव्हा 50 खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का? आधी त्याचे पुरावे द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन घेतलं होतं का, याचं उत्तर महाराष्ट्राला द्या आणि मग चंद्रपुराच्या आरोपानंतर जळफळाट करा. आता चंद्रपूरमध्ये तुम्हाला 1 कोटी रुपये दिले असं म्हटल्यानंतर तुमचा जसा जळफळाट होतोय तो महाराष्ट्र बघतोय. आणि 50 खोकेच्या वेळात तुमची काय अवस्था झाली होती, तुम्ही कशा पद्धतीने खोटे आरोप करत होतात, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. कमिशनखोरी करणं हा तुमचा धंदा झालाय आणि हे देखील लोकांना माहिती आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेण खाणं म्हणतात. ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधींचा हयातभर आणि काँग्रेसचा हयातभर विरोध केला होता, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं याला शेण खाणं म्हणतात. चंद्रपुरामध्ये हिंदुत्ववादासाठी आणि विकासासाठी युती झाली आहे, तुमच्यासारखी अधर्मासाठीची युती झालेली नाही. हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं आणि मग शेण खाण्याची भाषा करावी. स्वतः टोपलभर शेण खाऊन इतरांवर टीका करू नये. हा वाद येत्या काळात आणखीन चिघळण्याची शक्यता वाढते आहे.